नमस्कार मंडळी. आज आपण काय करणार आहोत, तिळाची ओली चटणी म्हणजे हिरवी चटणी. खरंच खूप छान लागते खायला आणि करायलाही तितकी सोपी आहे. अगदी सोपी जाईल तुम्हाला करायला. चवीला पण छान आणि करायला सोपी असल्यामुळे काय होतं, तुम्ही नेहमीसुद्धा आठवड्यातून एकदा करू शकता. अशा पद्धतीची लागते चटणी. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी तिळाची चटणी कशी करायची आपण ते बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, अगोदर एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत. तीळ चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि नंतर मंद आचेवर आपल्याला चटचटेपर्यंत, जोपर्यंत आपला तीळ उडत नाही ना कढईमधून, तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ अजून तडतडायला लागलेले नाही आहेत, पण एकसारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे खालचे तीळ करपणार नाही आहेत. नाहीतर काय होईल, करपल्यामुळे तुमच्या चटणीची चव जी आहे ती थोडी कमी होईल, थोडी करपट लागेल. तर काय करायचं आहे, मंद आचेवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत चटचटीत नाही तोपर्यंत. तर येथे चांगला रंग बदलतो, तुम्ही बघू शकता आता तिळाचा, आणि तीळसुद्धा जरा चटचटीत दिसत आहेत, म्हणजे कढईमध्ये उडत आहेत तीळ. त्यावेळेस समजून घ्यायचं तिळाचा रंग बदलला आणि चटचटीत करायला लागले म्हणजे उडायला लागले की आपले तीळ भाजून झालेले आहेत. तर इथे तीळ आपले भाजून झालेत. आता गॅस बंद केला आहे मी इथे आणि कढई आपल्याला पकडच्या सहाय्याने घ्यायची आहे आणि एका प्लेटीमध्ये लगेचच तीळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत. कारण काय होईल, आपण जर कढईमध्येच तीळ ठेवले तर ते करपून जातील. आणि नंतर घ्यायच्या आहे आपल्याला 10 ते 12 हिरव्या मिरच्या. जास्त तिखट नसल्यामुळे 10 ते 12 घेतल्यात. थोड्या स्पायसी असतील तर कमी घ्या तुम्ही. हिरवी मिरची चटणीच्या आकाराने घ्यायचे. तर मी इथे 10 ते 12 मिरच्या घेतल्या आणि आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे थोडंसं व्यवस्थित भाजलं गेले ना, ती पण चटणी छान, म्हणजे चटणीला चव छान येते. तर इथे मिरच्या झाल्यात आपल्या भाजून, व्यवस्थित भाजून झाल्या. जास्त वेळ लागत नाहीत भाजायला. थोडंसं तेल घातलं ना की लगेचच लवकर भाजल्या जातात. तर इथे मिरच्या भाजल्यानंतर केला मी गॅस बंद. गॅस बंद केल्यानंतर त्याच कढईमध्ये, गरम कढईमध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या. त्यासुद्धा 10 ते 12 असतील किंवा 14 ते 15 असतील, मोजून नाही आहे. बारीक बारीक असल्यामुळे थोड्या जास्तही असतील, पण त्या आकाराने आपल्याला लसूण पाकळ्या, तुमच्या जर मोठाल्या असतील तर 10 ते 12 लसूण पाकळ्या घाला. व्यवस्थित आपल्याला लसूण पाकळ्या घातल्यात मी यामध्ये आणि थोड्याशा आपल्याला भाजून घ्यायच्यात. नंतर त्या काय करायचं, ते तीळ आपण एका प्लेटीमध्ये थंड करण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये टाकून ठेवायचे. नंतर घालायचं आहे कोथिंबीर थोडासा आणि याचं करून घ्यायचं आहे आपल्याला वाटण. तर अगोदर घातल्या, पण त्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आणि मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे. छोटं भांडं घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण सारण जे आहे भाजून घेतलेलं ते त्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर आपल्याला बिना पाण्याची अशी काढून घ्यायची. आणि हो, तुम्हाला एक सांगायचं आहे मला, तुम्ही प्रवासात जर जात असाल तर या टाईपची बिना पाण्याची ओली न करता तुम्ही ही अशी घेऊन जाऊ शकता, किंवा घरीसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल 4 ते 5 दिवस टिकावी, तर तुम्ही बिना पाण्याची चटणी अशी करून ठेवू शकता. चव खरंच खूप छान लागेल. थोडंसं तेल घ्या आणि तेल नाही घेतलं तरीही छान लागेल. तर ही बिना पाण्याची चटणी तुम्हाला प्रवासात न्यायला आणि स्टोअर करण्यासाठी 3 ते 4 दिवस तर ही टिकू शकते. तर आता आपण काय करणार आहोत, घरच्या घरीच खायची आहे, 2 दिवस राहिली तरी चालेल. तर त्यामध्ये मस्त पाणी घालायचं आहे. पाणी आकाराने म्हणजे जास्त नाही आहे, अर्धी वाटीला कमी मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं. थोडीशी पातळ झाली तरी चालेल, असं काही नाही की लगेच एकदम खूप घट्ट पाहिजे. थोडीशी जास्त घट्ट झाली माझी, थोडंसं पाणी घातलं असतं तरी चालत होतं, पण ठीक आहे. तर आपण इथे पाणी घालून वाटण करून घेतलं आहे. तर ही ओली चटणी आपल्याला बिना तेलाची पण छान लागेल, भाकरीसोबत, पराठ्यासोबत, भातात मिक्स करून खायला पण छान लागते. खरंच ट्राय करून बघा. खरंच खूप सोपी आहे ना करायला. आणि गावाकडे सगळ्याच जणी, म्हणजे सगळ्याच बायका गावाकडे ही चटणी करतात. ओली चटणी म्हटली जाते तिळाची याला. तर ही कमी साहित्यात होणारी आहे, कमी वेळात होणारी आहे आणि आपण दशम्या वगैरे करतो ना, दशमी करतो ना, गोड दशमी असते ना प्रवासामध्ये नेण्यासाठी, त्यासाठी ही चटणी खूप छान लागते. तुम्ही ह्या दशमीसोबत ही चटणी ट्राय करून बघा आणि नंतर मला सांगा की खरंच ही चटणी कशी झाली ते. एकदा टेस्ट करा, मग तुम्हाला कळेल की दशमीसोबत ही तिळाची चटणी चवीला खूप अप्रतिम लागते. बाकीचं काहीच घ्यायची गरज नाही. तुम्ही चटणी आणि दशम्या जर असेल ना तर अगदी छानच लागतील. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी चटणी आहे. तुम्हाला करायलाही सोपी जाईल आणि खायला पण मस्त लागेल. तुम्ही नक्कीच एकदा केली ना तर तुम्ही नेहमीच ट्राय कराल, अशा पद्धतीची चटणी झालेली आहे. तर तीळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, खूप काही जास्त साहित्य नाही, झटपट होणारी आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही माझी तिळाची चटणी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.